समस्त ग्रामस्थ धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा देखील धामारी येथील श्री खंडेराया देवाच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आले। श्री खंडेरायाचा उत्सव रविवार 5 जानेवारी 2025 ते गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा आणि वैशिष्ट्य म्हणजे देवाची महापूजा, अभिषेक, हारतुरे, त्याचबरोबर छबिण्याचा कार्यक्रम आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे। यासह लोकनाट्य, तमाशा, त्याचबरोबर कुस्त्यांचा जंगी आखाडा देखील साजरा होणार आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने 5 जानेवारी पासून 7 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। प्रथम येणाऱ्या गाड्यास 1,01,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या गाड्यास 1,00,000 रुपये, त्याचबरोबर तृतीय क्रमांक 75,000, चतुर्थ क्रमांक 51,000 आणि 5व्या क्रमांकास 31,000 असं भव्य दिव्य स्वरूपाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यामुळे या श्री खंडेरायाच्या उत्सवासाठी सर्वांनी उपस्थित राहावं, देवाचं दर्शन घ्यावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन समस्त ग्रामस्थ धामारी यांनी केलं आहे। मी अर्जुन हरिभाऊ भगत, धामारी गावचे सरपंच विद्यमान आणि खंडेरायाच्या यात्रेसाठी मी भरपूर असं नियोजन केलेलं आहे की यात्रा 1 नंबर भरणार। आमचा दिवसभर गाडे, संध्याकाळी छबिना, त्याच्यानंतर पांडुरंगमुळे तमाशा आहे संध्याकाळचा, दुसऱ्या दिवशी हजेरी आणि त्याच्या आखाडा आणि तिसऱ्या दिवशी गाडी, अशी 5 दिवस गाडी आहे। आणि त्यानंतर असा विषय आहे की पूर्ण घाटाचं काम, आळ्याचं काम पूर्ण झालेले आहे आता आणि देवाची सुद्धा आता आम्ही भरपूर असे सजावट केलेली आहे मंदिराची। परंतु आता इथं पण PVP करणार आहे आम्ही, इथं वर सकाळीच काम दिले, यात्रेपर्यंत पूर्ण होईल अशी आमची यात्रेची एकंदरीत रूपरेषा आहे। आणि परंपरा आमची खंडेरायाची यात्रा आम्हाला आठवत नाही तेव्हापासून ही परंपरा आली, त्यामुळं आम्ही तमाशा ठेवतो। नमस्कार, मी संपतराव कापरे, माजी सरपंच धामारी। आमची खंडेराय देवाचा उत्सव दिनांक 5, 6, 7, 8 आणि 9 या 5 दिवशी होणार आहे। या ठिकाणी 5 तारखेला बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहेत, त्याचप्रमाणे 6 तारखेला कुस्त्यांचा आखाडा होणार आहे, त्याचप्रमाणे 7, 8 आणि 9 तारखेला पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती होणार आहे। या ठिकाणी यावर्षी चालू 3रं वर्ष आहे। 3ऱ्या वर्षासाठी 1 ट्रॅक्टर आणि 1 हिरो होंडा ही बैलगाडा मालकांसाठी बक्षीस ठेवण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे गाडा नंबर 1 साठी 1,01,000 रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे, गाडा नंबर 2 साठी 1,00,000 रुपये, गाडा नंबर 3 साठी 75,000 रुपये आणि गाडा नंबर 4 साठी 51,000 रुपये असे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे। 4ही दिवस बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार असून रोजची रोज बैलगाड्यांची फायनल होणार आहे। धन्यवाद। नमस्कार, मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष आहे आणि आताच्या यात्रेच्या ज्या कार्यक्रम असतात ते सगळ्यांना समान घेऊन आणि चांगल्या पद्धतीचे यात्रेचे काम करतो। त्याच पद्धतीने ही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये ही नावाजलेली यात्रा असून केळाचा, जिलाबीचा सगळ्या त्याचा हे घेतात गोबुवाद आणि याच पद्धतीने मोर यात्रा चालवण्याची सगळ्यांना समान घेऊन यात्रेचे काम मी पाहत आहे। आणि खंडेराय मंदिर हे कुलदैवत हे पूर्वीच आहे आणि पिढ्यानपिढ्या चालून ज्या गोष्टी मागितल्या त्या मिळत जातात, असा आमचा या देवाचा सौभाग्य आहे।